कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव म्हणजे काय, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज आम्ही काहीतरी जेवण बनवतोय. आमची फायनली कुकिंग व्हिडिओ साठी आम्ही तिकडे एकसाथ निघालेलो आहे. अँड आज आम्ही विचार केला की चला आगळा वेगळा काहीतरी आपण बनवूया. फुल असं डिश बिश नाही, बट भातासोबत खाणार. क्लोज युअर आईज. ओके, भातासोबत आपण काहीतरी बनवूया. ओके, भातासोबत खायला मजा येईल त्याच्याने. सर त्यासाठी लगेच सामग्री आपण बोलूया की तू डिस्क्राइब बोलवूया नको आपण, आम्ही ऑलरेडी आणलेली आहे. पण तुम्हाला हे कळतंय का गाईज? हे रे भाई, व्हॉट इज दिस घर? हा, यांच्याकडे हत्यार आहेत डायरेक्ट. अश्विनी खिळा, हा खिळा काय माहितीये का, चेचायला असतं हे नाही नाही गाईज, जर तुम्हाला खरं माहिती असेल तर सांगा. हे पण ह्याच्या सोबत ह्याचाच दगड येतोय. वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे बुरुज, हे तिकडे देवगडला बुरुजवर राहतात ना, बुरुजवर ते तोडतात बाजूचा बुरुज याच्याने तोडला. ते तोडतात आणि काय ना काहीतरी घेऊन येतात. ओके, मी सांगते. सो ना, कधी तुम्हाला असं बरं नसेल आणि तरी चविष्ट खायचं असेल, जास्त बनवायला वेळ घालवायचा नसेल, तर ही रेसिपी आहे. यांच्यात कंटाळा आला असेल तर सर्वात पहिला सो आम्ही कांदा चटणी करतो ना. ते सांगितलं नाही. हिरो आपला कांदा आहे. कांदा, लसूण आणि मिरची. पहिले आपण कांदा कापून घेऊया. दोन आहेत आपल्याकडे. हा चॅनल कोणाचा आहे? गौरव म्हणजे का तू गौरांची करणार आहेस. डिप्रेशन. मध्ये मी कुकिंग करत असते. आता मी असे आणि माझं काय? तू हेल्प मी कर. इकडचा ना तिकडचं झालोय आता. तुला हेल्प करावी लागणार आहे. एक Okay. एक दोन सूर्य एवढा आता दिसतायत कापलाय मी घेणार तो. ओके, आणि उभे कांदे कापायचे. ओके गाईस, उभेच करा आम्ही. आता बसून थोडी कापतोय आम्ही. हे पाहिजे तिथे. ते मी करणार आहे. ते मला करायचंय. तो मला बोलला हे पाहिजे का तिथे? हो. बघून घ्या, हे नेहमी नाही बघायला मिळत हे दोघं काम करताना. ए भाई, हा कांदा डेंजरस आहे भाई. खूपच तुला एकच मोठा कांदा आहे, कांदा आहे. कांदा भरपूर आहे. खूपच मोठा कांदा आहे. गाईज, माय न्यू रिंग. हे काम करू आपण, डायरेक्ट सोलू बिलू नको. हे पहिला लेअरच काढून टाकू. इझी मम्मी, इझी जायचं आपण, इझी. हे लोक काय नाही, कांदा वाया हे घालत. बिचारी आणते. कांद्याचा लेअर जातो काय, उलट कांद्याचा लेअर टाकायचा असतो. टाकायचा असतो. हो. ऍक्च्युअली टाकायचा असतो तो पहिला लेअर पण ते नजरेसाठी. धुवून टाकायचं नजरेसाठी. हा. कोणी शिकवलं अरे तुला? हो, मी एवढं रील बिल बघतो तर मला माहिती आहे. कुठे पडलाय बघ त्याचा कांदा. मी वाढला, मग काय? मी वाढला. मग सॉरी. आय नीड ब्लेसिंग्स. सेम. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. मम्मीला सांगितलं आज लायन्स गेट ओपन झालं, तर आज जे मागणार ते मिळणार. बोल लवकर. बोलले सगळ्या इच्छा पूर्ण होणार. तुम्हाला भरपूर धन्यवाद. तुमच्या पण. येस, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. तुमच्या पण. सोड ते जाऊ दे. भरपूर दिलाय, पण अजून भरपूर देणार. Yes, गुड. आमचं दोघांचं काम बघून हिने विचार केला की चला चालू करूया. बट मी विचार केला की आपण डायरेक्शनच करू ना. हा. ही मग मिरच्या हे सगळं ठेचायचंच आहे, कसं पण काप. मग उभे नाही तर काय, ठेचणारच होते ना. सांग ना जरा. काय करायचंय लवकर मी सांगतो. हे पण हे छोटं नाही पडणार आपल्याला, असं नाही वाटत तुला? बॅचेस मध्ये करावं लागेल आपल्याला. बॅचेस काय आलं? काय आलं? मी एवढं कोणाला हक केलंस तू असं व्हर्च्युअली? हा कुठल्या प्रकारे हक करायचा? फिरगवलं आणि सगळं माझ्या डोळ्यात गेला रस्सा. ओ माय गॉड, रस्सा रस्सा, भाजी कधी बनवली भाई? उसळ, कांद्याची उसळ आम्ही बनवलेली आहे. मग एक हे बघ, आपल्याकडे आहे पाणी, आपण नाही अजून जंगलात गेलो, शिफ्ट नाही झालं अजून. माझा मेकअप जाईल ना. अगं पण हात तर धू. रेसिपी अशी आहे की पहिला आता हे असं पूर्ण हे करून घ्यायचंय. ओके, काय करून घ्यायचं? चुरगळा. चुरगळा करून चुरगळा कपड्यांचा होतो, तेच करायचंय. सेपरेट पण नाही करत आहे रे. भावना पोचली असेल आई. हा, सरळ ओके. आपण हे पील्ड वाले घ्यायचे. काय घ्यायचे? हा, पील्ड वाले पील्ड गार्लिक. वाले लसूण घ्यायचे. उगाच टाइम वेस्ट नाही करत बसू. ह्याच्यात अजून काय टाकायचं? बस तुला. हो, झालं. झालं. आणि मग तेल गरम करून फोडणी, विषय एंड. हे घाल. हे मसाला टाकायचा. हे मसाला. भाई, नंतर आधी फोड कर. पण हे एवढंच बोलल्यानंतर जर हे पण चांगलं नाही झालं. काय करतोय तो, उडवतोय. हे एवढंच आहे. समोर बघून कर. अरे मसाला डोळ्यात गेला तर मिरची. कसं जाईल? हे काय डोळे दुखतात यार. माझे डोळे. डोळे का अरे मी ह्याच्याकडेच बघतोय म्हणून डोळे दुखतात. हा, मला असं वाटतं की पहिले मिरच्या करून घेऊ. नाही, त्यांनी काढली त्याच्यातून. ओ माय गॉड, हे बघ. काय होतंय? मिरची हे बघ, डोळ्यात मी गेली सांगते वाटतं. तुम्हाला, लवकर जर सांग. असं केलं ना तर सगळं लफडे उडणार. होतात. हम्म. म्हणून हे असं करायचं असतं. हो, मग कर लवकर. सो हे व्हायला जरा अर्धा एक तास तरी लागेल तुम्हाला एवढासा बॅच कुटायला. हे मोठं घेतलं मोठं पाहिजे घ्या. होतं. कारण की याच्यामध्ये भरपूर वेळ लागतो. हा. आता ह्याच्यामध्ये आय गेस कोथिंबीर पण टाकायची, मसाला टाकायचा आहे, धना पावडर टाकायची, मीठ टाकायचे आणि बघ बाकी आधी तुम्हाला जे आवडत असेल कोथिंबीर ते. कुटूया.
कोथिंबीर कुटत नाही, पहिला कोथिंबीर आपण साफ करतो, मग आपण त्याच्यामध्ये टाकायची. ते मम्मीने साफ करून ठेवले. येस, निवडतो हा निवडतो. नाही झालं अजून करावं लागेल आपल्याला. हे बघा नाही झालंय, हे बघा नाही झालंय असं बोलला तो येऊन. मिरची वगैरे सगळी कुटून झालेली आहे. आता मी कांदा कुटतोय. कांदा कुटण्याचा वेळ लागणार कारण की भरपूर बॅचेस मध्ये आपल्याला करावा लागणार आहे. म्हणून मोठा खलबत्ता शोधा गाईस, मोठा खलबत्ता लगेच एकदा खलास. एक साथ मसाल्यानंतर मस्त तडतड एकदम तेल बघा तडतड करायचं. मजा आहे मला वाटतं खायला. जास्त हे चटणी एकदम जोरात. येस, फुल पेस्ट कर. आपण त्यापेक्षा डायरेक्ट मिक्सर केलं असतं. ए मी काय बोलतो, एक चष्मा असेल का तुझ्याकडे? चष्मा हा. येस, कारण कांदा थुकला डोळ्यात माझ्यातून. ह्याच्याकडनं एक्सपिरियन्स घेतल्याच्या नंतर माझे पण डोळे झोंबायला नको म्हणून येस, येला आहे. आता आपण लवकर तिसरी batch. कांदा कुठलेला गेला कुठे? याच्यात टाक. चष्मा घाला पाडायचं म्हणजे. नाहीये. मला एक गोष्ट सांग. नाही सांगितलं. मला एक गोष्ट सांग, आपल्याला आता कुटायचंच आहे तर आपण डायरेक्ट मिक्सरला का नाही लावायचं? नाही अरे ते मिक्सरमध्ये चव- पेस्ट होते. कुठलेली चव नाही येणार. आपल्याला कसं लहानपणापासून कुठलंय म्हणून आपण चांगलं झालं, हा, नाही तर हे जेनझीज कुठलाय चांगलाच पाहिजे. नाही कमी कुठलंय. कुठलाय, मी तसे धंदेच नाही करायचो ना म्हणून. चाललंय कांदा चांगल्यापैकी कुटत आलेला आहे. कुठून राहिलोय मी कांदा. राधिका मसाल्यामध्ये ऐकलं मी कुठून राहिलो कांदा. मी कुठून राहिलो. आता याच्यामध्ये अजून टाकूया कारण की मग ते खालचा कांदा त्याला शोषून घेईल. काहीतरीच बोलतो पण मला नाही माहिती. असंच बोलायला काय जातं आपल्याला. बघूया टेस्ट कशी येते. एकदम सिंपल आहे पण तुम्हाला दिसतंय खूप मोठं. माझी ही डोळा दाखवत होती का मगापासून? हो. मगापासून एवढा जवळ येते. हो तुझा फक्त एवढंच घेतलंय तिने इतकं. मी काय बोलतो, तुझा 3D प्रिंटेड इमेज काढला तिने. आता एवढीसा कांदा करून घेऊया का लवकर? हाय. सो आमचं हे सगळं करून झालेलं आहे चुरगाळा मुरगाळा. ओके, आता ह्याच्या पुढे काय करायचं मला लक्षात नाही. दीदी सांगितलं. 2 मिनिटं थांबा. दीदी लवकर. दीदी कम ऑन, यू कॅन डू इट फास्ट. जर तुमच्याकडे तेवाला असेल ना तर बेस्ट होईल काम. हा बेस्ट. ऍक्च्युली आता आपण टाकूया मसाला. संडे मसाला आहे का? संडे मसाला बदलापूरचा. आज सॅटर्डे तो उद्या काढूया इथे आपण. हा उद्या काढूया सॅटर्डे. मध्ये थोडस मीठ, मसाला हळद. और एक टाकू का हा. मसाला? बस हळद थोडीशी. काय कॉन्फिडन्स टाकतोय भाई तू. माझ्यात कधी आयुष्यात हा येऊ शकत नाही भाई कॉन्फिडन्स. हा ऍक्च्युली खाणं चांगलं बनवतो म्हणून त्याला तेवढा कॉन्फिडन्स आणि टाकायचा. आपण थोडासा हे खरं तर कांदा आम्ही लसूण मसाला. आमच्या रेसिपीसाठी आणले. तुम्ही आमची रेसिपी बघितली नसेल तर वायबी रेसिपी जाऊन Yes, बघा. टाकू. बापरे. मस्त वास आला ना? नाही चव मला वास नाही. असं कर. काय काय तिने काय लावलंच काय नाही माझ्या इथे. बघ नाही, तिच्या नाही, हाताला नाही. काहीच नाही. काहीच नाही तिच्या हाताला. काहीच नाही शिवण तुझ्या हाताला. तू समजी. परत आय 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 आय. नाही येणार आता ते माझ्या. तुला कळते तू एकच हात सगळ्यांच्या होटाला रपा रप लावत. हा काय करते तू हे? तर आठवले मला दिवस कोविड-19 कोविड-19 ओट, ओट. काय केलंय? भारी रे. हा भारी आहे, भारी आहे, भारी आहे. नाही शपथ. जर आता भारी बोललं नसतं ना मम्मी पप्पांकडे पण गेली. मम्मी मम्मी कर, मम्मी पप्पा सगळ्यांनाच जाण आली असते. काय ती सर्दी होणार आहे आता. Oh my God. मला नाही सर्दी भाई. काल रात्रापासून काल रात्री फक्त यार, आता नाही. आता याच्यामध्ये ह्याला जरा हे मस्तपैकी मिक्स करायचं. असं तेल टाकून मिक्स करूया का? गरम तेल टाकू. सुगंध बघ. वाव, फुल सगळीकडे दही गेली दना पाडून. दही गेली दना पाडून मला ती दिली म्हणून लावत होती ती. हे तर जळतच होता. हे पण घाम केवढा आलाय याला. आणि तुम्ही बोलता काय नाही होतंय, काय नाही तुम्ही मला टेस्ट येत हे सगळं जळतंय माझं. पण मी टेस्ट साठी देते. देतच नव्हती ती. शाती रे तुला माहित नाही का? म्हणजे का रे ती. असं की नाही मला जळलं. मला काय होत का नाही. मी आजच दाढी केली म्हणून मला जास्त दुखतंय. अरे बाई बाई याला किती जमतोय बघ. हे ऑलिव्ह ऑइल. हे घी नाही नको. जी आहे रेसिपी, चेंज होते यार. हा जी रेसिपी आहे तशीच ठेवा. सनफ्लॉवर ऑइल टाकूया. हा सनफ्लॉवर ऑइल. पाम ऑइल आहे का तुमच्याकडे? अरे त्यामध्ये हे करायचंय फुल. हा आणि ही 4 स्प्रे मारून मोकळे होती. अरे काय होणार आहे का? हो असं मग तेच तुला सांगत होतो. मग जरा 2 मिनिटं रिसर्च करायची असते. नाही ते काय. थोडंसं तेल घेते. ए घे अजून. त्याला तेलाशिवाय चव नाही शिवानी. घे अजून. आता ह्याच्यामध्ये टाकायचं मेथी. तिने मेथी टाकलेली. I guess. बाई आता आपण टाकतो आहे मेथी, सॉरी जिरा टाकतो आपण. जिरा आम्ही मेथी विचार केला होता पण जरा व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला कळलं की मी हिंगही चुकलो. नाहीये, हिंगही नाहीये. हे काय?
हे हिंग इथे आहे. ती राई आहे. सॉरी सॉरी हे लो. नाही, याच्यात नाही. नशीब मी नाही बनवत तुमच्या दोघांचं. हिंगाची राईचं हिंग केलं असतं. मला पण आम्ही जेव्हा व्हिडिओ बघितले ना कांदा अजून बारीक होता काही. हा. हो. ते आता आमच्याकडे ते हे आणि नाहीये कांदा दगड. कमी हा. होता. गौरांग यशमुळे आम्ही कांदा जास्त आ? Yes. अरे ती तुझं नाव पण घेतलं तिने येस काय म्हणतोय तू लसूण कशात ह्याच्यामध्ये ठेचून. काय बोलतो? येस. असा आवाज येण्यासाठी फक्त काहीतरी टाकायचं होतं आम्हाला बस. हो. ठीक आहे ना. आता Recipe ते शी काय संबंध नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं. टाकू थांब थांब थांब. कम ऑन यू कॅन डू इट. कम ऑन ये. कम ऑन. आजच्या गावाची व्हिडिओ ऑनच नव्हती. मजाक मजाक डालो मजाक. आणि पहिलं नाव तोंडात गौरांग चालायचे. हा ना लगेच नाही, खुशबू बघा, गौरांग गौरांग. हे बघ काय video. गौरांग हे पण. वास आला मस्त. हा बे जर व्हिडिओ ऑन नसतील यांनी मला खरंच हाताने टाकायला लावलं असतं दोघांनी हाताने मिक्स. काय सुगंध खूपच amazing. भाई याच्यात कैरी टाकूया आता. तर हे आम्ही कशासोबत खाणार आहे माहिती हे म्हणजे नुसतं भात आणि ह्याच्यासोबत खाऊ शकतो पण आम्ही खाणार आहे कढी भात आणि ही चटणी. Yes. हे बघ पहिले कढी सोबत नाही पहिले हा डायरेक्ट पहिले आपण डायरेक्ट सोबत खाऊया. डायरेक्ट. आमची डिश बघूया बघा कसं किती भारी दिसते. पण आमचं थोडंसं वेगळं झालं बिकॉज आमच्याकडे ते कुटायचं नव्हतं. हा ते मोठा असता ना जरा आणि दगड असता तर एकदम भारी झालं असतं. बापरे, पण आता मिरच्या याच्यासोबत खूप बघ टाकल्यात आपण. ठेचासारखा कन्सिस्टन्सी. ठेचा बट वेगळं टाइम वेगळं फक्त भात आणि टाइम तो ठेचा घेतलाय. बघा किती भारी दिसतंय. हम्म. भाई हे सर्वात बेस्ट लागतंय. ऍक्च्युली अमेझिंग तिखट लागतंय. आहे. एवढं चांगलं? पण खूप तिखट आहे मिरच्या हा. कमी घ्या पण टेस्ट अमेझिंग खूपच अमेझिंग आहे taste. डाळीची गरजच नाही सिरियसली. ऍक्च्युली आणि म्हणून 5 मिनिटं लागतात हे बनवायला भाई. तुम्ही ह्याच्यामध्ये अख्खं भात मिक्स करा ना तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही ड्राय ड्राय खाता. हा, आणि पुलाव एवढं खाता भारी असं. लागतंय. कारण की कांद्याचं पाणी सुटतं ना हो. तसं दाखव रे. हे बघा किती अमेझिंग आहे. फुल भातच्या सोबत मिक्स केल्यावरती नाही असं एकदम गावची आठवण. आणि मस्त बाहेर पाऊस पडतोय धुडू धुडू. बाबा. अमेझिंग. वाव. कढी सोबत ट्राय करता आता. हा कढी सोबत आणि ते मिक्स कर. आता कढी मिक्स की आहे हे मिक्स केलंय. आता 1 2 थांब, उचला थांब, थांब. उचला उचला उचले. उचलो काय उचलो म्हणजे हे उचलो बरोबर तुम्ही. 3 1 2 साडेमाडे 3 हम्म. फुल ज्युसी आहे ऍक्च्युली. हा एक नंबर. जन्नत, जन्नत. ऍक्च्युली खूपच ज्युसी आणि मस्त लागतंय. बट खूपच. हे खूप रेसिपी सिम्पल आहे. आहे पण खूप टेस्टी आहे. खूप टेस्टी आहे. आपला एक फायदा पण झाला मोठ्या मिरच्या ठेवून आपण काढू शकतो काढू मिरच्या. हा. शकतो. हो. जास्त तिखट नाही लागणार. मला प्रचंड आवडलं. मला पण खूप आवडलं. खूप मजा येते. ट्राय एकदा करा. तरी ट्राय करा कारण 10 मिनिटं लागतात तुम्हाला. कोथिंबीरची पण चव जी कोथिंबीर पण चेचलंय ना नेक्स्ट लेवल लागतंय. मेन म्हणजे लसूणचा जो फ्लेवर तेलामधला अमेझिंग. तुम करो मैं खा रहा हूँ. सो येस आज आम्ही असं विचार केला की आज मस्त काहीतरी आगळा वेगळा डिश करू लवकर काहीतरी भातासोबत खाण्यासाठी. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. ही डिश नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बाकी भेटूया परत लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. बाय. बाय बाय.